तिथे राज्यात महायुती सरकार स्थापन झाल्यापासून भाजप आणि ठाकरे पक्षाची जवळीक वाढत असल्याचं दिसून येते। विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती, तर आदित्य ठाकरे हे देखील आतापर्यंत 3 वेळा देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी पोहोचले होते। या सर्व घडामोडींवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी ठाकरेंवर निशाणा साधला। सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाहीत असा खोचक टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला। तसंच बाळासाहेबांचं स्मारक हे कुणाच्या मालकीचं नाही अशा शब्दात देखील ठाकरेंना सुनावलं। मुख्यमंत्री असताना मला फक्त रोज शिव्या आरोप याशिवाय दुसरं काही दिलं नाही। देवेंद्रजी उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यावर आरोप एवढ्या खालच्या थरावरचे केले की जेलमध्ये टाकण्याचं कारस्थान केलं। तू तर राहशील नाही तर मी तर राहीन म्हटलं आणि काय काय म्हटलं अजून ते मी बोलू शकत नाही असे शब्द वापरले। आता आपण पाहतोय काय बदल झालेला आहे, काय जादू झालेली आहे आणि मी म्हणेन सरडे रंग बदलतात पण एवढ्या फास्ट वेगाने रंग बदलणारे मी पाहिले नाहीत। महाविकास आघाडी कुठे होती? महाविकास आघाडीने खूप फेक नरेटिव्ह पसरवून लोकसभेच्या निवडणुकांमध्ये त्यांनी एकत्र आले, पण त्यांना कळलं फेकाफेकी जास्त चालत नाही आणि विधानसभेमध्ये त्यांची सगळी फेकाफेकी लोकांनी बंद पाडली आणि त्यांनी तर एवढं ओव्हर कॉन्फिडन्समध्ये होते, मंत्रिमंडळ तयार होतं, हॉटेल बुक केले होते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।